हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. महत्त्वाचा का बोलली? तर आज तुम्ही YouTubeवरती बघू शकता जे छोटे क्रिएटर आहे किंवा मोठे क्रिएटर आहे, त्या सगळ्यांचे जे YouTube व्हिडिओ ते बनवत आहेत, त्या सर्वांचे काय झालेले आहे, व्ह्यूज हे डाऊन झालेले आहे. मग ते व्ह्यूज नक्की डाऊन का झालेले आहे, तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जे व्ह्यूज डाऊन झालेले आहे, ते व्ह्यूज तुम्हाला परत कसे वाढवायचे किंवा तुमचे जे व्ह्यूज आहे, ते परत वाढायला कधी सुरुवात होणार, ह्या सगळ्या गोष्टी मी काय करणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे. आता बघा जे मोठे युट्यूबर आहे की ज्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहे, मग ज्यांच्या व्हिडिओजला कुठेतरी 1.5 लाख, 2 लाख, 4 लाख असे व्ह्यूज येत होते, आज त्यांच्या व्हिडिओजला पण काय 40,000, 50,000, 60,000 असे व्ह्यूज येत आहे. आणि जे छोटे युट्यूबर आहे म्हणजे ज्यांचे सबस्क्रायबर 10,000 आहे, 20,000 आहे, 30,000 आहे, की ज्यांच्या व्हिडिओजला 10,000, 15,000 असे व्ह्यूज येत होते, आज त्यांचे व्ह्यूज हे डायरेक्टली 1,500 वरती आलेले आहे. आणि ज्यांनी नवीन युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे की ज्यांचे सबस्क्रायबर खूपच कमी आहे, पण त्यांच्या व्हिडिओला कुठेतरी 1,000-2,000 व्ह्यूज येत होते, आज त्यांच्या व्हिडिओजला 50-40 व्ह्यूज किंवा जास्तीत जास्त 200 व्ह्यूज येत आहे. मग नक्की हे कमी व्ह्यूज होण्याचं कारण काय आहे? तर बघा गेल्या 2 ते 3 दिवसात तुम्ही माझ्या चॅनलवरती पण बघू शकता की माझ्या पण चॅनलचे व्ह्यूज काय झालेले आहेत, डाऊन झालेले आहे. म्हणजे कुठेतरी माझ्या चॅनलवरती मी कोणताही व्हिडिओ अपलोड करू द्या, म्हणजे जो ट्रेंडिंग असेल किंवा नसेल, तर काय असतं आता जनरली मी व्हिडिओ अपलोड करताना जेवढ्या परफेक्ट सेटिंग असतात त्या सगळ्या सेटिंग, व्हिडिओचं एसईओ कसं करायचं, त्या सगळ्या गोष्टी करून पण कुठेतरी माझ्या व्हिडिओचे जे व्ह्यूज होते 3,000, 3,500, 10,000, कधी 12,000, तर आज एकही व्हिडिओ व्हायरल व्हायला तयार नाहीये किंवा एकही व्हिडिओ हा 1,000च्या वरती जायला तयार नाही. मग नक्की काय कारण आहे? किंवा हे व्हिडिओज आता माझे परत कसे पूर्ववत होणार किंवा ह्या व्हिडिओचे माझे व्ह्यूज नक्की कसे वाढणार, तर मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे, तर तुम्हाला सिम्पली काय करायचे आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाहीये. तर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओला हाईप देखील करायला विसरायचं नाही. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा जनरली पहिलं कारण आहे, आता YouTubeवरून भरपूर सारे जे मोठे युट्यूबर आहे त्यांना काय येत आहे, पर्सनली मेल येत आहे. आता मेल का येत आहे बघा, तर कारण सगळे युट्यूबर हे काय झालेले आहे, काळजी करत आहे का नक्की व्ह्यूज का डाऊन झालेले आहे, सगळे फ्रस्ट्रेट झालेले आहे. त्यामुळे YouTube काय करत आहे, वन बाय वन मेल पाठवत आहे. आता त्यामध्ये मेल पाठवलेला आहे, तर YouTubeने आपल्याला जे महत्त्वाचे 2 ते 3 कारणं आहेत, ते 3 कारणं सांगितलेले आहे. आणि नक्की आपले हे व्ह्यूज कसे वाढणार हे पण काय केलेलं आहे, त्यांनी मेन्शन केलेलं आहे. बघा त्यातली जी पहिली गोष्ट आहे ती गोष्ट आहे की YouTube अल्गोरिदम. आता जनरली तुम्ही बघू शकता की ज्यांचा YouTubeचा प्रवास हा जास्त वर्षाचा आहे, 8 ते 10 वर्षाचा आहे, त्यांना ही गोष्ट ते इझिली ऑब्झर्व्ह होऊन जाते. पण जे नवीन युट्यूबर आहे की ज्यांना वर्ष झालेलं आहे किंवा 5-6 महिने झालेले आहे, त्यांना ही गोष्ट जनरली माहीत नसते. तर प्रत्येक वर्षामध्ये जे वर्षाचे सुरुवातीचे दिवस असतात, त्यामध्ये काय असतं, प्रत्येक चॅनलचे म्हणजे जनरली सर्व चॅनलचे काय होतात, व्ह्यूज हे डाऊन व्हायला सुरुवात होते. आता डाऊन का होता बघा, तर YouTube अल्गोरिदम काय करत असतो, त्याच्या अल्गोरिदममध्ये काय करत असतो, चेंजेस करत असतो. म्हणजे दरवर्षी काय करत असतो, तो वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस करत असतो. मग आता YouTube चेंजेस करताना त्याने काय केलं असेल, एसईओचा क्रायटेरिया बदलला असेल, टॅक्सचा क्रायटेरिया बदलला असेल किंवा अजून सगळ्या गोष्टी असतील की ज्या गोष्टी मी वन बाय वन तुमच्यासोबत शेअर करेलच की नक्की काय चेंजेस झालेले आहे. पण त्या पद्धतीने आपल्या व्हिडिओमध्ये हे चेंजेस आपण केलेले नाहीये, आपण ॲज इट इज काय करत आहोत, मागच्या पद्धतीने काम करत आहोत. बघा जो नवीन अल्गोरिदम सेट झालेला आहे, तो अल्गोरिदम सेट व्हायला आपल्याला काय लागेल, थोडा टाइम लागेल. आणि त्यानुसार काय होईल, आपलं काम आपण ज्यावेळेस त्या पद्धतीने परफेक्ट करायला सुरुवात करू, त्यावेळेस काय होईल, ऑटोमॅटिक आपले व्ह्यूज हे वाढायला सुरुवात होणार आहे. पण जोपर्यंत ॲक्च्युअली हे अल्गोरिदम किंवा ज्या काही पॉलिसी असतील किंवा अजून काही सेटिंग्स असतील, त्या ज्या YouTubeने काय केलेल्या असतील त्याच्या अल्गोरिदममध्ये चेंज केलेल्या असतील. आता त्यामध्ये आपल्याला कमीत कमी आपला अर्धा महिना 1 महिना तर काय होणार आहे, इझिली जाणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, जो अल्गोरिदम सेट झालेला असतो दरवर्षी, त्यामुळे काय होतं, प्रत्येकाचे व्ह्यूज हे डाऊन होतात. त्यामुळे काळजी करायची नाहीये. त्यानंतर बघा जे दुसरं मेन रिझन आहे, तर आता YouTubeने स्वतः हे रिझन सांगितलेलं आहे. आता तुमच्यामध्ये कोणाकोणाचे व्ह्यूज डाऊन झालेले आहे, तुम्ही मला सगळे कमेंट्स करू शकता. तर त्या कमेंट्सवरून पण आपल्याला कळेल की बघा किती साऱ्या ऑडियन्सचे व्ह्यूज काय झालेले आहेत, डाऊन झालेले आहे. तर दुसरं जे मेन रिझन आहे ते आहे जे वर्ल्ड कप चालू आहे. आता वर्ल्ड कपचा आणि आपल्या व्ह्यूजचा काही संबंध बघा. तर आता आपल्या मोबाईलवरती जे जनरल ऑडियन्स असतात, त्यांचा नेट बॅलन्स किती असतो, 1 GB 2 GB असतो.
मग तो 1 GB 2 GB ते काय करतात, जे वर्ल्ड कप आहे, लोकांना वर्ल्ड कप खूप आवडतं. मग लोकांचा इंटरेस्ट काय झालेला आहे, सोशल मीडियावरून कमी झालेला आहे आणि ते जिओ हॉटस्टारकडे गेलेलं आहे. त्या जिओ हॉटस्टारसाठी काय करतात, ते दिवसभर त्यांचा बॅलन्स जो असतो 1 GB 2 GB तो काय करून ठेवता, पूर्णपणे वाचून ठेवता. कारण त्यांना वर्ल्ड कपमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना वर्ल्ड कप पूर्ण बघायचा असतो. त्यामुळे काय झालेलं आहे, जो आपला ऑडियन्स होता व्हिडिओ बघणारा, तो ऑडियन्सच काय झालेला आहे, ॲक्चुअली पूर्णपणे कमी झालेला आहे. तो काय करत आहे, त्याचा बॅलन्स हा वाचून ठेवत आहे. त्यामुळे कुठेतरी आपले व्ह्यूज काय झालेले आहेत, डाऊन झालेले आहे. आणि त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे, की जी बोर्डाची एक्झाम चालू झालेली आहे. आता बघा, बोर्डाची एक्झाम चालू झाल्यामुळं मुलांचा फोकस हा अभ्यासावरती आहे. नक्कीच त्यांनी फोकस हा अभ्यासावरती करावा. पण बघा, मुलांचा अभ्यासावरती फोकस लागलेला आहे. त्यानंतर पॅरेंट्स पण काय म्हणतात, नाही मी जर मोबाईल बघत बसलो तर माझा मुलगा अभ्यास करणार नाही. तो पण काय करेल, त्याचं पण मोबाईलकडे लक्ष लागेल. त्यामुळे काय झालेलं आहे बघा, ज्या पालकांना आपल्या पाल्याची काळजी आहे, ते काय करतात, ते स्वतः मोबाईलपासून अलिप्त राहतात, की ज्यामुळं काय होईल, पूर्णपणे ते टीव्ही, मोबाईल सगळ्या गोष्टी बंद करून ठेवतात. मग त्यामुळे कुठं काय झालेलं आहे, जे आपले ॲक्टिव्ह ऑडियन्स होते, ते ॲक्टिव्ह ऑडियन्स काय झालेले आहे, कमी झालेले आहे. आणि हे 3 महत्त्वाचे रिझनमुळे काय झालेले आहे, आपल्या चॅनलवरचे व्ह्यूज डाऊन झालेले आहे. तर बघा, आता हे व्ह्यूज काय होणार आहे, पूर्ववत होणार आहे. ज्यावेळेस तुमची बोर्ड एक्झाम संपेल, ज्यानंतर तुमचे वर्ल्ड कप संपणार आहे आणि ज्यानंतर जे अल्गोरिदम आहे, YouTubeचं अल्गोरिदम, की YouTubeने अल्गोरिदममध्ये काय नक्की बदल केलेला आहे आणि तो बदल आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी काय करेल, वन बाय वन तुम्हाला कळवत चालेल व्हिडिओमार्फत. तर त्या पद्धतीने आपण ज्यावेळेस व्हिडिओमध्ये चेंजेस करत चालू, त्यावेळेस ऑटोमॅटिक आपले व्ह्यूज वाढायला सुरुवात होणार आहे. पण जोपर्यंत व्ह्यूज वाढत नाही, तोपर्यंत आपल्याला काम बंद करायचं नाहीये. आपल्याला रेग्युलर आपले एफर्ट्स टाकायचे आहे, रेग्युलर व्हिडिओ बनवायचे आहे. कुठेही आपल्या YouTube चॅनलवरती काम थांबवायचं नाहीये आणि कुठेही डिमोटिवेट व्हायचं नाहीये. हे व्ह्यूज थोड्या दिवसात वाढायला सुरुवात होणार आहे. सिम्पली तुम्हाला समजलं असेल, की नक्की जे यूट्यूबर आहे त्या सगळ्यांचे व्ह्यूज का डाऊन झालेले आहे. तर यानंतर कोणालाही टेन्शन घ्यायचं नाहीये. एकदम टेन्शन फ्री काम करायचं आहे. तर चला मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा, की कोणाचे व्ह्यूज डाऊन झालेले आहेत आणि खरंच जेन्युइनली तुम्ही खूप काम करत आहात. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, सेटिंग वगैरे, SEO वगैरे त्या सगळ्या करून पण कुठेही तुमचे व्हिडिओचे व्ह्यूज हे बूस्ट व्हायला तयार नाही. अशी कमेंट मला टाइप करून पाठवा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप देखील करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच आपण काय करत असतो, जे YouTubeचे भन्नाट अपडेट्स आहे किंवा जे काही तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी नवनवीन ट्रिक्स असतात, त्या ट्रिक्स मी काय करत असते, तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुमचे जे काही प्रश्न उत्तर असतील ते प्रश्न उत्तर काय करत असते, मी व्हिडिओच्या माध्यमातून काय करत असते, तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.